नमस्ते. तर चला मग आपण आज बनवूया आळूवडी. त्याच्यासाठी घेतलं मी 1 कप बेसन, अर्धा कप तांदळाची पिठी, त्यामध्ये घातले हळद, 2 चमचे तीळ, धना पावडर, मिरचीचा ठेचा, मीठ आणि थोडासा ओवा घासून टाकून घेतला आणि थोडंसं हिंग पण टाका, बेसन पीठ आहे म्हणल्यावर, आणि थोडी कोथिंबीर आणि चिंच अर्धा तास भिजायला घालून चिंचेचं पाणी ते पण थोडंसं घाला, अर्धी वाटी. मग परत आपण पीठ मिक्स करून घेऊया आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ सरसरीत असं भज्यासारखं भिजवून घेऊया आणि थोडासा खायचा सोडा टाकून आपण पीठ मिक्स करून बाजूला ठेवून देऊ. आता आळूची पानं धुवून साफ करून घेऊया आणि त्याची वरचे सगळे धारा काढून घेऊया आपण कारण त्याच्यामुळे वडी अशी वळता येणार नाही म्हणून. मग आता एक पान घेऊन असं उलटं अंथरून त्याच्यावर थोडंसं पीठ लावून घेऊया. पीठ ना थोडंच लावायचं, जास्त लावलं तर मग नुसतं पीठ असं होईल वडीमध्ये. मग परत अजून त्याच्यावर आपण अजून एक पान ठेवून थोडं पीठ लावूया. असेच 3-4 पानं एकावर एक ठेवून आपण पीठ लावून घेऊन मग आपण ह्या पानाला साईडने पण असं फोल्ड करून त्याच्यावर पण थोडं पीठ लावून घेऊया. ह्या साईडने पण दुसऱ्या साईडने पण आपण त्याला फोल्ड करूया आणि त्याच्यावर पण थोडं पीठ लावूया. वरून पण जे पानं अशी लांब आहे त्याला असं फोल्ड करून त्याच्यावर पण थोडं पीठ लावायचं आणि मग वडी अशी त्याचा राऊंड करायला घ्यायचा. गोल असा व्यवस्थित रोल बनवून घ्यायचा. असेच आपण आपल्याकडे जेवढी पण पानं आहेत त्याचे सगळे रोल बनवून घेऊया आणि मग एका ताटाला तेल लावून किंवा चाळणीला तेल लावून त्यामध्ये आपले केलेले सर्व रोल ठेवून घेऊया. आणि मग सगळे रोल ठेवून झाले की मग गॅसवर कढई किंवा इडलीचं भांडं ठेवून त्यामध्ये पाणी घालून आपण रोल ठेवलेली प्लेट त्यामध्ये ठेवून झाकण ठेवून देऊया 10-15 मिनिटाने. मग चेक करा सुरी घालून, सुरीला नाही लागलं की मग आपली वडी तयार आहे. मग नंतर आपण त्याच्यामधून ते बाहेर काढून घेऊया. बाहेर काढून त्याला 15-20 मिनटं थंड व्हायला द्यायचं, नाहीतर मग आपली वडी व्यवस्थित कापली जाणार नाही. थंड झाल्यावर मग आपण सुरीने त्याच्या वड्या पाडून घेऊया. एकसारख्या हळूहळू कापून घ्यायच्या, सुरी जोरात चालवायची नाही, मग वडी आपली अशी तुटेल. त्यामुळे आपण हळूहळू करून व्यवस्थित सगळ्या वड्या कापून घेऊया. तुम्हाला पाहिजे तशा, कोणाला जाड आवडतात, कोणाला पातळ आवडतात, तशा कापून घ्या. आणि मग आपण शालू फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. मी आता डीप फ्राय करणार आहे म्हणून कढई गॅसवर ठेवली आहे आणि मी त्याच्यात वड्या टाकून घेऊया. आणि वड्या टाकताना हळूहळू टाका, नाहीतर तेल हातावर उडू शकतं. त्यामुळे हळूहळू साईडने सोडून घ्यायच्या आणि 2 मिनटं अगोदर फास्ट गॅस ठेवून तळा आणि नंतर मग मीडियम गॅस करा. गोल्डन कलर येईपर्यंत वड्या तळून घेऊया. गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून झाल्या की मग आपण झाऱ्यामध्ये वड्या काढून घेऊया. तेल गाळून पूर्ण मग वड्या ताटात काढायच्या. ह्याप्रमाणे सर्व वड्या आपण तळून घेऊया. पाहिजे तर तुम्ही 1-2 रोल ठेवू पण शकता, फ्रीजमध्ये व्यवस्थित 4-5 दिवस टिकते. ही रेसिपी खूप इझी आहे, तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. आवडली तर लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.